काय टेन्शन नको. मी काय तुझी किती वेळ झाली जगन्नाथ पुरी यायची? 3-4 बरं ना. काशीला 3-4 केले ना. आणि 4 दामला 4 जमला यांच्या बसमध्ये मग यांचे असं जेवण झालं करताना बोलाताना ते ऐकायला बातम्या घ्यायचा बातम्या घ्यायचा नाही तुम्ही असं जुनं आहेत ना जे बसमध्ये येणार आहे म्हणून विचारतो. काय ते ऐकून नका. जगन्नाथपुरी दर्शन घेतलेलं किती वेळा? हो ना. फिरायला काढू आपण हा. आणि तो रूम नंबर किती आहे? 311 ना. 311 कसा? मग 311 आपलं. मला काहीच माहित ना. कार्ड काढ आहे ना. राहू दे. तुम्ही पाठवलं द्या काय. आणि आई इकडे बघू नका अशी सरळ सरळ चाला. चुकली. ही टोपी आणि ही टोपी. ऐक थांब मी काय ऐक जर चुकली तर कार्ड दाखवता रिक्षावाला ना रिक्षावाला डायरेक्ट इथं सोरेल. समजला? त्याच्यात काढायचं मला इथं सोरा. आम्हाला तुमचं पाठवलं द्या दोघं हा आम्हाला. नाही तशी जिम्मेदारी आमच्यावर दिली तुझी. चुकल्यावर सांगतो माणूस का बाय म्हणून चुकतो. थांबा या तुम्ही इकडं. हाय नमस्कार. आम्ही चालू आता टांगाना आहे घोडापूरला माणूस आहे त्यांना घेऊन चालू आम्ही जगन्नाथपुरीला. काय करणार आम्ही सिनियर सिटीजन नसल्यामुळं आम्हाला ते इलेक्ट्रिक गाडीमध्ये बसवलं नाही. मग बाकीचे 12 जणांना आम्ही तिकडे पाठवलेत. टांगाना या घोडा पण नसून माणूस होते. हे दृश्य पहा सिटीचे. क्या सिटी का नाम है? ये सिटी का नाम क्या? जगन्नाथपुरी ना. तुम्ही दोघं आपलं दर्शन तुमच्या दोघांमुळे झालं. मग आणि आई आपल्या जिम्मेदारी दिलेली. जिम्मेदारी पूर्णपणे पाहता आई गेली आता आले माझ्या यादी वगैरे यायचं नाही यायचा. ना आवडीला आपण चांगलं कार्य असेल ना तर भगवंत पार्टीची कोणाकडे पाठवतात. हा मग यांच्या रूम मध्ये आहे ना. यांच्या रूम मध्ये आहे ना तुम्ही. आपण कुठे येतो आता? जगन्नाथपुरीला. आणि तुकार यादी पोरेवाला येतो पण मेन झोपाची तर लेडीज पाहिजे नको. तो बली सेट माहिती का? बली सेटची बहीण बली सेट बरी सेट खराब असला तर मोठा श्रीमंत असतो द्यायचं. 8 ठिकाण बघायला जायचं. 120 रुपये. उद्या किती वाजता जायचं आहे? 120 रुपये म्हणजे तुमचे जोडीवाले आणले सुगंधा पाटील. देवाचा सासरवाडी ते रथ मोठा असं मोठा रथ ते बघायला दत्तू जायचं. काका, भगवान पाटील, सुभद्रा पाटील. हाय नमस्कार मित्रांनो. आज आम्ही सकाळी चाललो होतो दर्शनाला 8 ठिकाणी. तशी माझी मावशीला आम्ही थांबलो आहे. तशी बटार खाते बघा. आता मी नाश्ता केली बाहेर गेल्यावर. सध्या आम्ही पुरीमध्ये आहोत. पुरीमधून आम्ही आता सर्व ठिकाणी फिरणार आहे. बरोबर ना? आमची टिकली तुझ्या पावडर ही सारी पावडर पण नाही लावली. काल किती भारी दिसत होती. एकदम चिकनी दिसत होती काल. राहू दे असते पी. एक ही साथ चलो सब. हा मावशी जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. तुम्हाला या पुरी शहरामध्ये कसं काय वाटतंय? चांगला वाटतं. दर्शन कसं काय झालं तुमचं? लय मस्त झालं. तुम्हाला तुमचा एक स्वतःची माहिती विचारू तुम्हाला की तुम्हाला भाऊ किती आहेत? 7 जण भाऊ. 50
माणसं 50 माणसं. बहिणी तिघी जणी अच्छा अच्छा अच्छा. त्यांना दोघींना पोरं. आणि तुम्ही बहिणी तिघी जणी सख्या. सख्या. अच्छा तिघं अच्छा. आपलं आणि तुम्हाला आई किती? आई एकच. एवढा टिंगारा. आई बापूस नॅशनल कंपनी कामाला अच्छा, अच्छा, अच्छा. सायकलीवर जायचा. बिचारा. काय करायचं ना आम्ही असं पण गळीत मासळी 2 टाइम असली खायची. मासळी हो अजून अशी झाडी असो पण. सकाळी भाकरी राहायच्या हा. पगाराला राहायचा बाबा, बाहेर बाबा. काम काम करायचं करायचं. काम नाही एवढं आपल्याला. आणि तुमचं शिक्षण किती झालंय मावशी? शाळा माझा का ना जात चालले शाळेत तुम्ही? लहान मला जायला लागली. हा बरोबर. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमची स्वतःची माहिती दिल्याबद्दल. पहिल्यापासून नाही एकदा भाजी घाली का नाही आम्ही शाळेला दरवर्षी आता किती महिना होती नाही झाली. ना दोन ठिकाणी आजच निघायला जेवले हो आपण परतीने प्रवासाला जाणार आहे. कोणता ब्रिज आहे? बीच कोणता आहे? गोल्डन बीच. हा गोल्डन बीच असून आम्ही सर्व आता बघायला चाललो आहोत गोल्डन बीच. हे आमच्या सोबत सर्व महिला मंडळ. हात करा. आम्ही खांडाकरणी. माझ्या सगळ्या माझ्या अधिक का तिकडे पण आता आहे सगळे पण आता आहे. आता तरी किती ठिकाणी आहेत? बाबा हे सगळे माझे भाचीशी. माग भाषीशी का? ना मामांचे सुना सगळ्या या बाबा बाबा काम मोठ्यांना नातं, रोहिंजनला नातं, दहीसरला नातं. पनवेलला तर पनवेल आपलं. पनवेलला पण आहे वाटतं. मग पनवेल स्वतःचीच पनवेल आहे. अस्कर माझं पनवेलचा मग अस्कर माझं आता काय जास्त आणि आपले 4 वर्ष लागले. विशाल तर साखरपुरा आमच्या पाल्याचं. बेडी हनुमानाचं महत्त्व कसं काय माहिती आहे? जेव्हा जगन्नाथ यात्रेचं आपण जगन्नाथ मंदिर दर्शन घेतो तेव्हा या देवाचं दर्शन घेणं जरुरी आहे. तरी ही जगन्नाथजींची सासूरवाडी. मोबाईल नाही लुटमार आहे लुटमार. दूध म्हणलं मग तिथं तर आपलं पोरे हटाच तगरं बघा ना. आपलं पोरे कष्ट करतात हा हा त्याला भेटतं भाग हा अजून मंदिराने यायचं पैसे दर्शन घ्यायला. होय ना.
क्या बोलने का अभी. बोलो जगन्नाथ महाराज की. काय? इकडे पिकते गेला सगळा. या मंदिराचं असं महत्त्व आहे की जगन्नाथ यात्रा असते ना तेव्हा 6 मंदिर 9 दिवस खोललेलं असतं. हे वर्षभर बंद असतं. ती रथयात्रा आपल्या मेन मंदिरातून ती इकडे येते या मंदिरात. आगे के द्वारे वो वाला पीछे दरवाजा जाएगा. हा पुरीमधला 5वा ठिकाण आहे आणि ह्या मंदिराचं महत्त्व काय आहे. हा जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथाचा विष्णू अवतारचं मंदिर आहे. इथं या ठिकाणाचं महत्त्व काय आहे. काय या ठिकाणाचं महत्त्व असं आहे की इथून नीलकंठेश्वर नाव शंकराचा इथून पडला. इथून जन्म झाला शंकराचा असं आहे. आणि जगन्नाथची ती याची मूर्ती आहे ना आपली दगडाची इथून नेलेली आहे पहिली मूर्ती. हे जगन्नाथाचं मंदिर ज्याने बनवलं ना हा. ज्या राजाने बनवलं ना त्याच्या राणीचा कुंड आहे. कुंड नाही मंदिर. त्याच हा. राणीचं आहे. बाई कोण आहे दिसला ना. आज धरी दादा. मग हात जोर मग मोदीचे बघा आमची बाई कशी मोदीचे हात जोरते बघा. चल इसका महत्व क्या है बताओ जरा वीडियो में. इसका है इंद्रदम्न राजा और रानी जो टेम्पल ने बनाया है वो रानी का कुंड है. ये कुंड हाँ, रानी का टेम्पल है वो है जो गुंडीचा टेम्पल गए थे हाँ. जगन्नाथ का जन्मस्थान है वही जन्मस्थान है. उसका पवित्र कुंड है जो 5 तीर्थ है ना पुरी में. ये 5 तीर्थ में एक तीर्थ माना जाता है. अच्छा. उसका बाद हम लास्ट में नरेंद्र सरोवर आपको दिखेगा चंदन तालाब जहाँ पे वहाँ पे तो भी नीलकंठेश्वर ये क्या बोल रहे थे. नीलकंठेश्वर नाम पड़ा है कौन सा ये ऑटो वाला नीलकंठ सर क्या है स्टॉप किल ना. ना नीलकंठ सर नहीं ये रानी का एक कुंड है. अभी मेरे को क्या लगा नीलकंठेश्वर इधर से गिरा बोला ना मेरे को. नीलकंठ सर पत्थर जाकर मंदिर बनाया है. हाँ पत्थर मंदिर बनाया है. इधर का पत्थर अंदर का. हाँ हाँ कुंड है जो पुराने जमाने के जो कुंड है ना अभी और एक कुंड है. अच्छा 2 तीर्थ 5 तीर्थ है. एक इंद्रदमना एक नरेंद्र एक समुद्र और एक भगवान के अंदर एक रोहिन कुंड जंगला मंदिर के सामने और एक मंदिर के पास सीताकुंड है. उसका गाड़ी नहीं जाएगा मंदिर के पास चलना पड़ेगा. 5 तीर्थ अब जो घूम रहे हैं ना ये 5 तीर्थ की जगह घूम रहे हैं. 5 तीर्थ जगह है. ज़्यादा महाराष्ट्र गुजरात लोग ऐसे जगह घूमते हैं. हाँ बराबर. हे आहे कसला मावशीचं ना. हे आहे जगन्नाथ देवाचा मावशीचा मावशी घर घर आहे. इथं जेव्हा रथयात्रा निघते ना तेव्हा इथून जेव्हा मावशी जेवायला देते तेव्हा ती रथयात्रा पुढे जाते. शूटिंग आहे का आतमध्ये. हे आहे चंदन तलाव. इथे 9 दिवस काय असते ती यात्रा काय. यात्रा असते तेव्हा जगन्नाथ देव इथं तेव्हा जगन्नाथ देव इथे फिरायला येतो. फिरायला येतो. तर हे आहे ते हे बघा ही नदी आहे का सर. हे तलाव बघा तलाव. असते असते तुम्हीच म्हणा. जेवायला काय झालं ना शा यो. चल बाई ये आज मस्त दर्शन घ्यायला शॉपिंग बिपिंग करशील का नंतर. आता शॉपिंग केली कसली करायची. आता कपडे पण घे पोरा ना काही. डिपेंड हा ओके झालं दर्शन ओके. चला ए मास्तर साहेब चला. ओके झालं. हे आमचं हॉटेल बघा. हॉटेल थोडा हॉटेल दाखवा. हॉटेलमध्ये आतून आता पुरीमध्ये सर्व देवांचं दर्शन झालेलं आहे. हां पुरीमध्ये पण एक हे आहे प्रॉब्लेम आहे ते पुरीमध्ये
की मंदिरात दर्शन घ्यायला सुद्धा पैसे लागतात हा तर सगळे हे सगळ्या लुटापाटीचा धंदा हा लुटता ना बाई प्रत्येक ठिकाणी 10 दे 5 दे 10 दे देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा पैसे लागतात पैसे लागतात मग काय हा म्हणतात म्हणजे येऊ शकत नाही नाही आपणच येऊ नवशराचा हा